चला तर आज आपण अगदी झटपट तयार होणारे राईस पॉप्स कसे बनवायचे ते बघणार आहोत। तर हा एक स्नॅक्सचा प्रकार आहे। चिजलिंगपेक्षाही चविष्ट आणि झटपट कमी साहित्यात होणारी रेसिपी आहे। तर त्यासाठी ना एका पॅनमध्ये 1 वाटी इतकं पाणी घ्यायचं आहे। पाण्याला चांगली खळखळून उकळी आली की यामध्ये त्याच वाटीने मोजून 1 वाटी तांदळाची पिठी टाकायची। आता ही पिठी ना या पाण्यामध्ये व्यवस्थित आधी मिक्स करून घ्यायची आहे आणि मग गॅसची फ्लेम बंद करायची आणि यावर झाकण ठेवून 10 मिनिटांसाठी वाफ काढून घ्यायची आहे। एक 10 मिनिटांनंतर हे मिश्रण ताटात काढायचं। हलकंसं कोमट झालं की थोडं थोडं करत पाणी लावण्याचा सॉफ्ट गोळा मळून घ्यायचा आहे। तर याची डिटेल रेसिपी मी यूट्यूब चॅनलवर दाखवली आहे, तर तिथे जाऊन नक्की बघा। यातून एक गोळा काढून घ्यायचा आहे आणि तांदळाची पिठी लावून अगदी पातळ याची पोळी लाटायची। अजून तुम्ही माझ्या चॅनलला फॉलो केलं नसेल तर नक्की फॉलोचंही बटन दाबा आणि माझा व्हिडिओ तुम्ही सेव्हसुद्धा करून ठेवू शकतात। आता चिजलिंगप्रमाणे बघायला असं छोट्या छोट्या चौकोनी आकाराच्या तुकड्यांमध्ये कट करून घ्यायचं आहे। एकीकडे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे। थोडेसे यामध्ये हे राईस पॉप्स टाकायचे आणि झाऱ्याने थोडं टॅप करायचं म्हणजे छान पॉप होतात। हे बघा या पद्धतीने आणि गोल्डन रंग आला की काढून घ्यायचे। तर या पद्धतीने मी सगळे इथे राईस पॉप्स तयार करून घेतले आहे। यावर मी पेरी पेरी मसाला टाकला आहे। त्यानंतर अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट आणि अर्धा चमचा चाट मसाला टाकलेला आहे। हे सगळं व्यवस्थित यामध्ये मिक्स करायचं आणि मस्त एन्जॉय करा। तुम्ही सुद्धा असे राईस पॉप्स एकदा नक्की ट्राय करा आणि कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।